नमस्कार महाराष्ट्राच्या भव्य अधिकाऱ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे मराठी विषयामध्ये महत्त्वाचा काही त्यातला पार्ट आहे। तो म्हणजे असा, बोलीभाषा कशाला म्हणतात, प्रमाण भाषा कशाला म्हणायचं, मातृभाषा कशाला म्हणायचं आणि कोणत्या भाषेतील लिपी ह्या देवनागरी आहेत, याच्यावरती आपल्याला मित्रांनो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला एक प्रश्न येतोच, विचारला जातो, पाठीमागे प्रश्न पडले। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मातृभाषा कशाला म्हणतात? जी भाषा आपल्या घरात बोलली जाते, जी भाषा आपल्या घरात बोलली जाते त्याला म्हणतो आपण मातृभाषा। बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन असं असतं, मातृभाषा ही तीच, बोलीभाषा ही तीच आणि प्रमाण भाषा ही तीच। तर बोलीभाषा म्हणतात आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला, त्याच्यानंतर मातृभाषा त्याला म्हणतात। बोलीभाषा कशाला म्हणतात? दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरली जाते त्या भाषेला म्हणतात बोलीभाषा। बोलीभाषा व्यवस्थित लक्षात ठेवा। तुम्हाला याच्यावरती प्रश्न यासाठी विचारला जाऊ शकतो की कशामध्ये, तर दैनंदिन जीवनात संपर्कासाठी संवादासाठी जी भाषा वापरली जाते त्या भाषेला काय म्हणतात? त्या भाषेला बोलीभाषा म्हणतात। पर्याय तुम्हाला हे तीन असतील आणि यापैकी नाही असंही असेल, लक्षात ठेवा, त्यावेळेस प्रश्न चुकवू नका। दैनंदिन जीवनात संपर्कासाठी संवादासाठी जी भाषा वापरली जाते त्या भाषेला म्हणतात बोलीभाषा। आणि प्रमाण भाषा कशाला म्हणतात? तर ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो त्या भाषेला म्हणतात प्रमाण भाषा। ठीक आहे, मातृभाषा लक्षात आली। जी भाषा आपल्या घरात बोलली जाते ती आपली मातृभाषा आहे। त्याचबरोबर पुढची जी भाषा आहे त्याला बोलीभाषा म्हणतात। बोलीभाषा जी आहे ती आपण दैनंदिन जीवनामध्ये संपर्कासाठी संवादासाठी वापरतो। आणि प्रमाण भाषा ही ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच अजून कशासाठी केला जातो, शास्त्रीय दृष्टीने केला जातो, त्याला म्हणतात प्रमाण भाषा। यामध्ये या डिफाईन व्यतिरिक्त दुसरं काहीही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही। चला आता याच्यामध्ये बघा, पुढे भाषेचे प्रकार किती आहेत? तर लक्षात ठेवा, भाषेचे प्रकार दोन आहेत। भाषेचे प्रकार दोन, नंबर एक ही आहे स्वाभाविक आणि त्यालाच नैसर्गिक नाव आहे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा। आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो, लक्षात ठेवा, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो। मग असे उदाहरण आहेत आवाज, नाटक आणि हावभाव, याला कुठलाही पुरावा नाही आपल्याला, म्हणून याला म्हणायचं स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम किंवा त्याला सांकेतिक म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये पुरावा असतो। लक्षात ठेवा, भाषेच्या कोणत्या प्रकाराला पुरावा नसतो किंवा असतो याच्यावरती प्रश्न असू शकतो। भाषेतील कृत्रिम किंवा सांकेतिक जी भाषा आहे त्याला पुरावा असतो, म्हणजेच टंकलेखन असेल, ध्वनिचिन्ह असतील, ध्वनिमुद्रण असेल, अक्षर असेल, टंकलेखन असेल, लिखाण असेल, ही तिची उदाहरणे आहेत। ध्वनिमुद्रण, अक्षरे, चिन्हे, लिखाण याला म्हणतात कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा। लक्षात ठेवा, याला असतो पुरावा। भाषेचे दोन प्रकार लक्षात ठेवा, एक आहे स्वाभाविक, दुसरा आहे कृत्रिम। स्वाभाविकलाच म्हणतात, स्वाभाविकलाच नैसर्गिक म्हणतात आणि कृत्रिमलाच सांकेतिक म्हणतात। हे झाले भाषेचे प्रकार। नंतर आहे पुढचा उगमस्थान। आता भाषेचं उगमस्थान बघा, संस्कृत आणि प्राकृत, इथून भाषेचं उगमस्थान झालेलं आहे। संस्कृत आणि कशापासून, तर प्राकृत पासून। हे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आपल्याला खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर। आता जी आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत यापासून बनलेली आहे, संस्कृत आणि प्राकृत यापासून। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढे लिपी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे मित्रांनो, IMP करून ठेवा। लिपी बघा, लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून तयार झाला। लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून तयार झाला। आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय म्हणतात? व्यवस्थित लक्ष द्या, आपण ज्या खुणांनी लिहितो, लेखन करतो त्याला काय म्हणतात? त्याला लिपी म्हणतात। नंतर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे। हा पण पॉइंट IMP करा, त्यातील ही लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे। पुढील पैकी कोणती भाषेची लिपी ही देवनागरी आहे असाही याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो,
लक्षात ठेवा. नंतर देवनागरी लिपीतील अक्षरांवर रेषा मारतात, ज्या वरती रेषा आहेत त्यांना म्हणतात शिरोरेषा. काय म्हणतात? शिरोरेषा. देवनागरी लिपीतील अक्षरांवर ज्या रेषा मारल्या जातात त्याला शिरोरेषा म्हणतात. मराठी, गुजराती, पाली, हिंदी, बंगाली आणि संस्कृत या भाषांची लिपी देवनागरी आहे. या भाषांची लिपी ही देवनागरी आहे. मग आता लक्षात ठेवा या ठिकाणी सर आता आम्हाला हे सांगा की या भाषा लक्षात राहत नाहीत, मराठी, गुजराती, पाली, हिंदी, बंगाली, संस्कृत हे लक्षात कसं ठेवायचं, हे लक्षात राहत नाही. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ती ट्रिक चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. ह्या भाषा कशा, त्याच्यावरती आधी तुम्हाला एक प्रश्न देतो आणि त्याच्यावरून सांगतो. बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? देवनागरी नाही तर संस्कृतची आहे, पालीची आहे, मराठीची आहे, पण कन्नडची नाही. मग कोणत्या भाषेच्या लिपी ह्या देवनागरी आहे हे लक्षात कसं ठेवायचं बघा. ट्रिक आहे, त्याला मी ट्रिक सांगतो. बघा, संगम पाहिला बंगालचा, या भाषांची लिपी ही देवनागरी आहे. आता लक्षात घ्या, संगम म्हणजे संस्कृत, ग म्हणजे गुजरात, म म्हणजे मराठी, पा म्हणजे पाली, ही म्हणजे हिंदी, हा ल एक्स्ट्रा आलेला आहे, आणि बंगाल म्हणजेच हा बंगाली भाषा. खूप सोपं आहे. काय आहे प्रश्न आपल्याला की खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही असे विचारलं होतं, आणि इथे तुम्हाला असा प्रश्न होता पाठीमागं, लक्षात घ्या की देवनागरी लिपीतील इथे बघा मराठी, गुजराती, पाली, हिंदी, बंगाली, संस्कृत या भाषांची लिपी देवनागरी आहे. मग जर पुढीलपैकी कोणत्या भाषांची लिपी देवनागरी आहे, कोणकोणत्या भाषांची लिपी देवनागरी ते लक्षात कसं ठेवायचं, तर संगम पाहिला बंगालचा, याच्यावरून हे आपल्याला काय काढता येतील, भाषा काढता येतील. संगम पाहिला बंगालचा यांची जी भाषा आहे ती देवनागरी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.